5 कोटींच्या कर्जासाठी बनावट स्टॅम्प पेपर, राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्षाच्या मुलावर गुन्हा दाखल। राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। 5 कोटींच्या कर्जासाठी बनावट स्टॅम्प पेपरवर वापरल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। स्टॅम्प पेपरचे बनावटीकरण करून बनावट दस्त बनवून हा दस्त खरा असल्याचं भासवून फसवणूक केल्याचं समोर आलंय। या प्रकरणामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे। करण दीपक मानकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महिलांवर बलात्कार करणाऱ्या आरोपी शंतनू कुकडे याच्याकडून 50 लाख रुपये घेतलं असल्याचं देखील समोर आलंय। समर्थ पोलीस ठाण्यात या प्रकरणी शंतनू कुकडे, करण मानकर यांच्यासह एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला। शंतनू कुकडे याच्याकडून घेतलेल्या 5 कोटी रुपयांच्या कर्जाबाबत ज्या स्टॅम्प पेपरवर व्यवहार करण्यात आला तो बनावट असल्याचं तपासात उघड झालंय। मिळालेल्या माहितीनुसार समर्थ पोलीस स्टेशनमध्ये रेड हाऊस फाउंडेशनच्या शंतनू कुकडे याच्यावर अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणी पहिला गुन्हा नोंद झाला होता। त्यानंतर सामूहिक बलात्काराचा दुसरा गुन्हा नोंदवण्यात आला। या दोन्ही गुन्ह्यांचा तपास सुरू असताना कुकडे आणि रोनक जैन याच्या बँक खात्यावरून लाखोंचा आर्थिक व्यवहार झाल्याचं समोर आलं। या प्रकरणी चौकशी सुरू केली असता दीपक मानकर, करण दीपक मानकर आणि सुखेन शहा यांच्या बँक खात्यांवर लाखो रुपयांचा व्यवहार झाला होता। पोलिसांनी करण आणि सुखेन शहा यांच्याकडे आर्थिक व्यवहाराबाबत चौकशी केली तेव्हा करण मानकर याने ज्याच्या बाबत सांगितलं की डोणजे या ठिकाणी दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी शंतनू हा करण याला 5 कोटी रुपये कर्ज स्वरूपात देणार होता। हे कर्ज पुढील 40 वर्षांसाठी होतं। त्या संदर्भात 500 रुपयांच्या स्टॅम्पवर करारनामा करण्यात आला होता। पोलिसांनी तपासादरम्यान हे दस्त बनावट असल्याचं समोर आलं असून जो दस्त क्रमांक करण याने पोलिसांना दिला तो दस्त क्रमांक एका वेगळ्याच व्यक्तीनं नियमानुसार खरेदी केला असल्याचं समोर आलंय। त्यामुळे आता हा गुन्हा दाखल करण्यात आलाय।